पुणेगाव धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर आणि केबल वायर चोरी प्रकरणी वणी पोलीस ठाणे पोलिसांनी जलद कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाना शिवाजी चहाळे वय वर्ष 45 व्यवसाय शेती राहणार पुणेगाव तालुका दिंडोरी यांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती। 9 मे 2026 ला रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पुणेगाव धरण परिसरातील मोकळ्या जागेमध्ये बसवण्यात आलेली टॅक्सोमो कंपनीची 7.5 हॉर्स पॉवरची इलेक्ट्रिक मोटर त्याचबरोबर मोटारींना जोडलेल्या केबल वायर चोरी करून नेल्या। चोरीला गेलेल्या मालामध्ये अंदाजे 40,000 रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार त्याचबरोबर प्रत्येकी 300 फूट लांबीच्या 2 केबल वायरचा समावेश असून यामध्ये एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। केबल वायर ही फिर्याद नाना चहाळे त्याचबरोबर अशोक दत्तू पवार, कैलास दत्तू पवार यांच्या मालकीच्या मोटारींना जोडलेल्या होत्या। शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या साहित्याची चोरी झाल्यानं परिसरात संताप व्यक्त केला जातोय। याबाबत जागृत व्यवस्था ग्रामस्थांनी या घटनांवर पाळत ठेवली होती। त्यानुसार घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली, संशयितांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान अजय मनोज घोडे वय वर्ष 24 आणि शुभम अरुण डंबाळे वय वर्ष 18 हे कृष्णगाव येथील राहणारे असून त्यांना 9 मेला रात्री अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामधील तिसरा आरोपी जीवन निवृत्ती डंबाळे हा अद्याप फरार असून वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।